अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बसस्थानकात आज मोठी गर्दी पाहावयास मिळाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या नियमानुसार महिलांना 50% आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट सवलत मिळण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र दुसरीकडे कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच महिला आणि ज्येष्ठ नागरिक बसस्थानकात लांबच लांब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तळपत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनही नागरिकांना साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या रांगेत उभे असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. बसस्थानक परिसरात ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना सावलीची होय. त्यामुळे नागरिकांना संताप वाढत चालला. सरकारकडून महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या योजना जाहीर केल्या जात असल्या तरी त्या योजनांची अंमलबजावणी करताना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. बोरगाव निकोटून आम्ही 9च्या गाडीने आलो, 10 वाजता पोचलो. तर आम्हाला अतिशय लाईन लावायचं काम पडलं. लाईन लावल्यानंतरही पाण्याची सोय नाही, काही नाही. तर ते झिरो बजेटचे आम्हाला ते हे काढावं लागते. आता कार्ड म्हणून लाईन लावली, बसायला सोय नाही. अतिशय आमचे सगळे येले होऊन आले. कशाचे कार्ड? याचं एस टी महामंडळाचं कार्ड काढायसाठी.